हाय मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या संयुक्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करतो. इथं मी संध्याकाळी 5:30 वाजता सगळ्यांना चहा देऊन मी पण इथं घेतलेलं आहे. त्यानंतर इकडं मी दुपारी भांडी घासून ठेवलेली होती ती कपाटामध्ये लावून घेतलेली आहेत. त्यानंतर मी सर्व घर पूर्णपणे सगळं स्वच्छ लोटून मारून घेत आहे. 7:30 किंवा 7 वाजायच्या आत आपला कचरा बाहेर काढायचाच, कारण 7 ते 7:30 हा तिन्ही संचेचा वेळ म्हटला जातो गावाकडं. आणि त्या टायमात आपला दिवा अगरबत्ती पण केली पाहिजे. इकडे मी पण दिवा आणि अगरबत्ती केले. इथं आमच्या आई पण लावतात, नाही लावलं की मग मी लावून घेते इकडं. मग त्यानंतर इकडं बघू शकता मी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे. इथं मी बिनीस करणार आहे सुकी भाजी करायला. त्यानंतर मी मसुराची आमटी इकडं बघू शकता. बेनीची भाजी मी करायला फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर इकडं मसुरा कुकरमध्ये डायरेक्टच करून घेतलेली आहे मी आमटी. मग स्वयंपाक लवकर आवरतो. इकडं भाकरी पण करून घेतलेल्या आहेत मी. तर मग सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर मी इथं अण्णाने आणलेले दूध वगैरे तापून घेतल्यात. त्यानंतर बघू शकता इकडं मी गॅस कट्टा पुसून वगैरे घेतला स्वयंपाक केल्यानंतर. इकडं आईने भांडी पण काढून घेतल्या, दूध वगैरे, चहा पिलेले वगैरे. त्यानंतर मी सगळ्यांना जेवायला वाढून दिलं आणि माझ्या पिल्लीला पण गाठलं. त्यानंतर हिचे असे काय नखरे चालू होते बघू शकता. इथं सगळं तिला आता 1 वर्षाची झालेलं आहे आणि तिला सगळं समजते. काही विचारलं की ते बरोबर आता सांगत आहे, सगळं गोष्टी करून दाखवत पण आहे बघू शकता. डोकं, नाक, कान, ओठ, जीभ ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सांगून झाल्यावर तिच्याबरोबर टाईमपास झाल्यानंतर हा भांड्याचा ढिगारा मी जीवन झालेला काढलेला आहे. आणि त्यानंतर गॅस कट्टा वगैरे पुसून मी दूध जे होतं ते मी बाहेर ठेवत नाही, फ्रीजला ठेवते, कारण मांजर वगैरे आलं तर सांडू नये म्हणून. त्यानंतर मी हातरून वगैरे घालून घेत आहे झोपण्यासाठी. त्यानंतर हातरून घालून झाल्यानंतर आजचा काय ब्लॉग मी इथेच संपवतो. चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आजचा माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू.